जुगाड करून कमी शेती आणि जास्त उत्पन्न काढणाऱ्या शेतकरी चंदेल यांची कहाणी। मित्रहो नमस्कार, मी अरुण राठोड आणि तुम्ही पाहत आहात सेवा संग्राम न्यूज। आज आपण एका अल्पभूधारक शेतकरी शंकरसिंग चंदेल यांच्या शेतात आलो आहोत। त्याने रासायनिक आणि सेंद्रिय खताचा जुगाड करून एक नवीन फॉर्म्युला वापरून आपल्या माळरानाच्या शेतात कसा जास्तीचा उतार येईल याचा एक स्वतःच्या पद्धतीने रासायनिक खताचा आणि सेंद्रिय खताचा वापर करून काही देशी जुगाड लावून ज्या शेतात 3-4 क्विंटलाचा उतार येत होता त्याच शेतात आज ते जवळपास दुप्पट उतार काढताना दिसून येत आहेत। त्यांनी आपल्या शेतात 2-4 पाण्याच्या टाक्या नेऊन त्यात सेंद्रिय खत व रासायनिक खताचा व त्याचबरोबर साखर आणि शेणाचा मिश्रण करून व त्याचबरोबर इतर काही बाबींचा वापर करून त्यांनी आपली शेती कशी फुलवली आहे हे बघण्यासाठी आपण आलो आहोत। ते सविस्तर पहा। नमस्कार, मी अरुण राठोड, सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। आज या ठिकाणी एका अल्पभूधारक सधन शेतकरी शंकरसिंग चंदेल यांच्या शेतात आपण आलेलो आहोत। या शेतकऱ्याने विशेष करून विविध पद्धतीच्या औषधी उपयोगीचा वापर न करता स्वतः मल्टीप्लाय करून स्वतःच्या पद्धतीने आपली शेती कशी खडकाळ रानावरची शेती कशी पिकवता येईल याच्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहे। हे आपण बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। दादा, हे आपण जे शेती पिकवलेली आहे खडकाळ रानावरची, ही शेती ही टमाट्याची शेती आहे। हे टमाटे इतके हिरवेगार काहून आणि कशासाठी आणि कसे झाले याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या। मी सेंद्रिय खताचा जास्त वापर केला, रासायनिक खताचा कमी वापर केला आणि स्वतःच्या बुद्धीनं जीवामृत प्लस बनवलं, जीवामृत फिल्टर बनवलं आणि असं भारी जीवामृत बनवल्यामुळं रासायनिक खतं याला फक्त युरिया आणि सुपर फॉस्फेट DAP वगैरे भारी खताचा वापर केलेला नाही। तर पाठीमागं टाकी, त्या टाकीमध्ये जीवामृत बसवतो, ते बनवतो, कसं बनवायचं काय हिवडीच्या शेवटला आपण सगळेच मार्गदर्शन करू। नमस्कार। आपलं नाव काय? शंकरसिंग भगवान सिंग चंदेल, तालुका गाव तळणी, तालुका मंठा, जिल्हा जालना। बरं, आपण आपल्या शेतात याच्यासाठी आलेलो आहे की आपली शेती विशिष्ट प्रकारची आहे आणि त्या शेतीत तुम्ही कशा पद्धतीनं औषधाचा वापर करता आणि कशासाठी करता आणि कसं करता आणि तुमचा उतार काय होता या पद्धतीची मला थोडक्यात माहिती द्या। रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर जास्त केल्यामुळं गेल्या वर्षी ज्या ठिकाणी मला 9 क्विंटल गहू व्हायचे त्या ठिकाणी 14 क्विंटल गहू झाले। त्या हिशोबाने यंदा मी विशेष औषधी वापरली आणि सगळ्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू शकते। अशा फॉर्म्युला जर सगळ्यांना राबवला तर प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू शकते। तर हे जमीन म्हणजे खडकाळ जमीन, एकदम खडकाला धडक। पण गहू जर म्हणलं तर आला बाबूराव म्हणतोय, त्याचा कलर तुम्ही पाहून घ्या। आणि अशा हलक्या रानात सुद्धा असा गहू 1.5 पटीने उतार येऊ शकतो। माझ्या सल्ल्यानुसार शेती केली, रासायनिक खताचा वापर कमी आणि सेंद्रिय खताचा वापर जास्त करून 1.5 पट उत्पन्न जास्त मिळवता येते। हे आता प्रत्यक्ष पाहाल, कोणी इथं पाहायला आलं तर पैसा लागत नाही, काय तिकीट लागत नाही। तुम्ही चांगल्या भारी रानावरचा गहू आधी पहा आणि या खडकाळ जमिनीचा गहू नंतर पहा आणि मग माणसांनी की मला रासायनिक खत कमी, सेंद्रिय खत जास्त, खर्च कमी खर्चात 1.5 पट उत्पन्न हलक्या जमिनीवरती बी। त्या सगळ्या असा कोणता फॉर्म्युला वापरला तुम्ही? मी स्वतःच्या बुद्धीनं मी जीवामृत प्लस बनवलं, जीवामृत फिल्टर बनवलं। काही मोबाईलवर येतात पण जीवामृत येतं फक्त। जीवामृत प्लस बनवलं, जीवामृत फिल्टर बनवलं। त्यात अनेक काय अजून जे NPK, मायक्रोन्यूट्रंट असे अनेक घटक वापरून शक्तिशाली जीवामृत मी बनवलं। जे मोबाईलवर जीवामृत दाखवतात ते एवढे शक्तिशाली नाही। बरं, याचा पिकावर काय परिणाम होतो तुमच्या औषधाचा? याचं कायिक वाढ जास्त होत नाही, वंबी टपुरी होती, दाना टपुरा होतो, रोग प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळं तांबोरासारखी बिमारी याच्यावर अटॅक करत नाही। सरासरी या गव्हाला कोणत्याही प्रकारचा फवारणा मारायचं काम पडत नाही, तरी याचा दाना टपुरा होऊन 1.5 पट उत्पन्न भारताचं वाढू शकते। अशी ही स्कीम आहे। या स्कीमचं नाव तर मी म्हणतो अन्नदाता स्कीम ठेवलं तरी चालेल, अशी ही स्कीम आहे। बरं, आणि हे किती गहू आहे आता? हे 20 गुंठे हलकर आणि एकदम खडकाळ। पण यावेळेस तर मला वाटतं 20 गुंठ्यात का 9-10 क्विंटल गहू व्हायच्या मागे। आणि पूर्वी आम्हाला नुसत्या रासायनिक खतावर याच्यात फक्त आम्हाला 5 क्विंटल गहू व्हायचे, खाली 15 गुंठे रानात 4 क्विंटल व्हायचे।
पण यावेळेस याच्यातच 10 क्विंटल गहू व्हायच्या मागे आहेत. बर बर मी तर सांगायला दीडीने पण दुप्पट उत्पन्न वाढायचा अंदाज दिसायला गव्हाची क्वालिटी अशी आहे. तर ज्याला दीडपट उत्पन्न करायचं असेल ते शेतकरी आपण आता मोबाईलवर किंवा याची पूर्ण माहिती सांगू शकत नाही. याचं किचकट काम आहे. संपर्कात राहिले तर सगळी शेतकऱ्याला मी माहिती पुरवीन. आता तुम्ही औषध कसं बनवायचं हे फॉर्म्युला सांगणार का नंतर? हा बिलकुल सांगणार. बर बर ठीक. त्याला गावरान गाईची आवश्यकता आहे असं मोबाईलवर सांगितलं जातं. पण प्रत्येक शेतकऱ्याकडे गावरान गाय आहे का? 4 टनचं आहे. 4 टनच्यामुळे म्हणजे हे तुमचं मेन मूळ मुद्द्याचं म्हणजे सगळं शेणावर आहे. मी असं बनवतो हो की 200 लिटर जर मी आज जीवामृत बनवलं तर ते 200 शेतकऱ्याला कामी पडू शकतं. बर 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 आणि असं हे काही माहिती पांगत गेली तर पूर्ण भारताचं गव्हाचं उत्पन्न 1.5 पटीनं जास्त वाढू शकतं. बर पहिलं मी लोकांना या गव्हाचीच माहिती सांगणार आहे. मग टरबूज, टमाटे वगैरे बाकीची नंतर सांगेन. पण पहिला आपल्याला गव्हाचाच प्रचार करायचा, कारण पहिल्याने यशमाल गव्हात आलं, नंतर दुसरीकडे मी प्रयोग केला. चला आता आपण ते कसं बनवायचं पाहू. आता या तुम्ही 5 महिन्याच्या टाकीतून एका बिस्लरी मधून कसं औषध अन्नद्रव्य तयार करायचे हे तुम्हाला माहीत आहे आणि हे तुम्ही आम्हाला करून दाखवणार आहे. जसं जिलेबी बनवायला मैद्याची पास लागती किंवा दही बनवायला दह्याची पास लागती. दारू भट्टीवाल्याला ते जुना सडवा लागतो. तसं आहे. आता हे जुनं बनलेलं आहे ना. आता याच्यातून ही बिस्लरी भरून घेतली 1/2 लिटरची आहे. याच्यात 100 लिटर बनवून दाखवतो मी तुम्हाला. चला वर. यांच्या शेतात आलेलो आहो आणि यांच्या शेतात आता तुम्ही सगळं शेती पाहिलेली आहे सेंद्रिय पद्धतीनं. आणि सेंद्रियच नाही तर दुय्यम पद्धतीनं सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतीच्या शेतीत यांनी शेती केलेली आहे. त्या शेतातून यांना ज्या ठिकाणी 4 ते 5 क्विंटलचा उतारा येत होता त्या ठिकाणी जवळपास आज 9 ते 10 क्विंटल, जवळपास 1.5 पट, 1.25 पट का म्हणावं, या पद्धतीनं त्यांचा उतार चालू आहे. आणि त्यांनी कदरलेल्या पद्धतीनं शेती करत होते, परंतु त्यांनी एक फॉर्म्युला शोधून काढला. त्या फॉर्म्युल्यातून त्यांना विशिष्ट प्रकारची या शेतीतून उत्पन्न होऊन राहिलं. त्यामुळे त्यांनी शेतातच वास्तव्य करण्याचं ठरवलं. म्हणून त्यांनी सगळं शेतात राहून त्यांच्या शेतात टोमॅटो, आणखीन टरबूज, खरबूज, पालक, जे काही भाजीपाला आहे त्या पद्धतीनं आणि गहू अशा पद्धतीनं त्याने पिकवलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांना इथून पुढं भरपूर उत्पन्न होत आहे. या उत्पन्नामुळे ते अत्यंत खुश असून त्यांना माहीत आहे आसमानी आणि सुलतानी संकटातून कसं निवारण करायचं. त्या पद्धतीनं त्यांनी ही शेती केलेली आहे. हेच आपण बघण्यासाठी त्यांचा फॉर्म्युला कसा आहे आणि ते कशी शेती करतात आणि ते शेतीत काय काय वापरतात त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. दादा तुम्ही दाखवा आपले. आता हे 1/2 टाकी आपण पाणी घेतलेलं आहे. या टाकीत काय काय मिश्रण घ्यायचं ते तुम्ही सांगा. हे 100 लिटर पाणी आहे आणि तुम्हाला तिकडे मी जीवामृत प्लस दाखवलं. त्याच्यातून आपण फक्त पास आणली. याच्यात गोमित्र आलं, याच्यात सगळं आलं. हे जीवामृत प्लस आहे. आता हे 100 लिटर पाण्यासाठी आपण 1/2 एकरासाठी हे बनवलं. याच्यात गायचं शेण आलं, माती आली, सगळे पदार्थ याच्यात आले. 100 लिटरसाठी एखाद्या शेतकऱ्याला आपल्यासारखं गव्हाचं उत्पन्न जास्त जर घ्यायचं, त्याला 200 लिटर बनवायचं, त्यानं 1 लिटर न्यायचं. आता हे आपण टमाटे आपले थोडे असल्यामुळे 100 लिटर बनवलो. फक्त एवढी पास टाकायची त्याच्यात 1/2 लिटर 100 लिटर पाण्यात. पाहून घ्या. याला म्हणतात फिल्टर जीवामृत. याच्यात कचरा, शेण काही नाही, पूर्ण विघटन झालेलं. कारण फिल्टर जीवामृत म्हणतात त्याला. फिल्टर जीवामृत हे ठिबक मधून द्या, तुम्ही रेन पाईपातून द्या, पंपातून फवारणी करा, तरी कचरा बसणार नाही. पण फवारणी करताना 21 दिवसाच्या आत याला फवारायला जमत नाही बरं का. पीक करत कवळं पीक 21 दिवसाच्या नंतर त्याचं प्रमाण असतं, ते सांगितल्याशिवाय, त्याची माहिती झाल्याशिवाय. आता याच्यात काय टाकलं आपण, 1 गाव 12 भनगडी नाही. फक्त आणि फक्त पास टाकली 1/2 लिटर 100 लिटर पाण्यात. आता ही टाकायला 2 किलो साखर. दंडा घेर पुरवला. आता याच्यात टाकली 2 किलो साखर. साखरेनं काय होतं? साखरेमध्ये गंधक राहतो. नाही, ते मिठास भोजन आहे. ते जे जीवाणू, जे सूक्ष्म जीवाणू सांगितले का, त्यांचं भोजन आहे साखर. बर. आता याला काय करायचं, दळून द्यायचं. 7 दिवस, सकाळी 2 मिनिट, संध्याकाळी 2 मिनिट असं डवळीत राहायचं. 8व्या दिवशी आपल्याला, ज्या 8व्या दिवशी होऊन जाता गव्हाला सोडायचं. आपली
बकेट रिपोर्ट 8व्या दिवशी हे NPK मायक्रोन्यूट्रंट भारी पावडर आहे. हे सामान्य पाव किलोची किंमत याची 150 रुपये. पण माझा संपर्क मोठा असल्यामुळं आणि होलसेलमध्ये आणल्यामुळं शेतकऱ्यासाठी मी कमी किमतीत योग्य किमतीत देण्याचा प्रयत्न करीन. हे आता टाकलं ना, याच्यात काय सल्फर आहे, साखरमध्ये बी सल्फर आहे, गाईच्या गोमत्यात सल्फर आहे. त्याच्याने हे सल्फर त्याचं कलर डाऊन करतं. पण ज्या टायमात आपल्याला समजा आता 8व्या दिवशी आपल्याला वापरायचं का 11 दिवसानं वापरायचं, त्या दिवशी हे ब्लॅक पावडर त्याच्यात एक जणांना किंवा एका हाताने दंडा फिरवायचा टाकायचं आणि असं 100 लिटरला पाव किलो, 200 लिटरला अर्धा किलो. हे शेतकऱ्याला मी योग्य भावात मिळण्याचा प्रयत्न करीन. आता ते टाकल्याच्या नंतर असं ढवळायचं. आपली बकेट घ्या, पाणी थोडं वापर. हे 11 दिवस चालते, 15 दिवस बी चालते. नाही, तुमच्या अनुभवानुसार सांगा. 11 दिवसानंतर 11 दिवसाचं तर कोणी वापरतात? माझ्या अनुभवाने जास्त दिवस चालायसाठी त्याला खाद्य टाकत वाढवा लागेल ना. कसं खाद्य टाकायचं? जीवाणं मरू नाही. समजा सुरुवातीला मी 2 किलो साखर टाकली, तर 15 दिवसाच्या पुढे जर समजा वापरायचं तर मग 15 दिवसानं 3 किलो, महिन्याच्या पुढे चालायचं मग महिन्यानं 5 किलो, त्याच्या पुढे चालायचं तर मग 5 दीड 7.5 किलो, अशी 20-25 किलो पर्यंत जमती. पण काय होते, हे घट होतं, मग घाम येतो. जास्त वाढवायला असं दंडा फिरत नाही. चिकटपणा आणि घटपणा वाढल्यावर नाकातून दम येतो. जास्तीत जास्त किती दिवस? साधारण शेतकऱ्यांना 90 दिवस वापरू शकतात. 90 दिवसाच्या आत वापरून टाकायचं. मग दुसरी बदलाची. याच्यातच आपण जास्त साखर टाकत राहिलो, पाणी हरड होईल, ते घट होईल, आपल्याला ती फिरवायला तयार होईल, पाक तयार होईल, फिरवलं जाणार नाही. म्हणून मी हे कशामुळे की पलस बनवायची आयडिया शिकायची. अनेक शेतकऱ्याला माझ्याकडून 1 लिटर बिस्लरी नेली की तिकडे 200, या उद्देशाने मी मेहनत घेतो. पुढच्या वर्षी जर कोणाला गव्हाचं 1.5 पटीनं उत्पन्न वाढवायचं असेल तर त्या शेतकऱ्यानं माझ्याकडून 1 बिस्लरी समजा नेली, त्याचं 200 लिटर तयार झालं पाहिजे. किंवा एखादा खोजी शेतकरी, समोरच्या शेतकऱ्याला तुम्ही पूर्ण फॉर्म्युला सांगणार, याचा अर्थ असा आहे. पूर्ण माहिती देणंच भाग आहे. त्याच्याशिवाय त्याचं उत्पन्न वाढत तर ते आपलं नाव वाढेल. त्याचं उत्पन्न नाही वाढत तर माझं नाव खराब होईल. मी तरुणपणात कधी कोणाला फसवलं नाही, तुम्हाला अनुभव आहे. आणखी काय बेसन टाकावं लागतं याच्यात? ते बाटलीत सगळे, जी मी बाटली तुम्ही ओतली का, सगळे काही टाकायचं काम नाही. याच्यानंतर आता तुम्हाला 1 बिस्लरी माझ्याकडून नेली आणि परत तुमचं गाव खूप लांब आहे, मग तुम्ही काय करा, याच्यात 1 पाव किलो बेसन टाका. आणि माझं पलस असल्यामुळे एका बिस्लरीत बनलं. तुम्ही याच्यातून वापरायच्या आधी 5 लिटरची कॅन बाजूला ठेवा. 5 लिटर याच्यात पाणी होता. आणि जे पाट पाणी असतं, आपले मोटरचं पाणी वाहतं गव्हाच्या जवळपास, गव्हाचा दांड जिथून जातो तिथे हे डबीच्या काडीच्या आकाराचा तुमच्या पाण्याचा अंदाज पाहून 5ची मोटर आहे, 3ची मोटर आहे का 10ची मोटर आहे, पाणी किती फेकली त्याच्यानं अशी धार सोडा. वाकडी कर पापा, थोडी वाकडी कर, पाणी कमी, पाणी कमी येते. अशी धार वाहत्या पाण्यात सोडायची. प्रत्येक गव्हाच्या पूर्ण रानात ती भिजल्या जायची. दांडान सोडून द्यायची. दांडान सोडून द्यायचं. दांडानं किंवा ठिबकनं, रेन पाईपानं, जे त्याच्या पद्धतीने समजा जे कस्टमर सगळ्या शेतात ते चांगलं पाहिजे. मेहनती शेतकऱ्यांना संपर्क साधला तर एका गावाचे नाही, एका जिल्ह्याचे नाही, एका तालुक्याचे नाही, पूर्ण भारताचं गव्हाचं उत्पन्न जास्त वाढते. पण मी 1.5 पट सांगायलो. आणि खर्च एकरी जास्तीत जास्त 3 ते 3.5 रुपये खर्च. ही टाकीन हे सोडून हे तुम्हाला 10 वर्ष काम करायला. हो ना, बरोबर. 3 ते 3.5 हजारात 1 एकर मध्ये 1.5 पटीने उत्पन्न वाढते. माझं जास्त वाढे, मी तुम्हाला कमी सांगायलो. बरं. व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अरुण राठोड. आज आपण या शंकरसिंग दादा चंदेल यांच्या शेतात आलो होतो आणि आपल्याला त्यांच्या शेतीबद्दल काय वाटतं आणि शेती कशी करावी याच्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा म्हणून आम्ही या शेतात आलेलो आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याच्यासाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विशेष करून कमेंट बॉक्समध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे ते कळवण्यासाठी विसरू नका. नंबर सांगा.